दौलत दरोडा यांच्याकडे अनुसूचित जाती कल्याण समितीचे चेअरमन पद होते. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता. त्या काळामध्ये त्यांनी आदिवासी बांधवांसाठी कोणते चांगले निर्णय घेतले किंवा कोणती कामं केली, कुणाचं भलं केलं हे त्यांनी सांगावं आणि मग आदिवासी बांधवांची मतं मागावीत. खरं तर त्या काळामध्ये त्या पदाचं आमदारांना सोनं करता आलं असतं. राज्यमंत्री पदाचा दर्जा होता, पूर्ण महाराष्ट्राचं चेअरमन पद होतं. आता त्या काळामध्ये त्यांनी काहीही काम न करता फक्त पैसे खाण्याचंच काम केलं. खरं तर त्यांना एक चांगली संधी होती. आदिवासी समाजाला संघटित करणं, आदिवासी समाजाचे प्रश्न समजून घेणं, आदिवासी समाजातील तरुणांचं कल्याण करणं हे त्यांच्या हातामध्ये होतं. मात्र त्यांनी तो काळ अक्षरशः मौज मजेमध्ये, नशेमध्ये घालवला. त्या काळामध्ये त्यांचे दौरे हे विशेष गाजले होते. दौलत दरोडा जेव्हा एखाद्या जिल्ह्याचा दौरा करायचे त्यावेळेस त्यांचा पीए हा अधिकाऱ्यांकडनं पैसे जमा करायचा. त्या काळामध्ये दौलत दरोडांचे पीए रोहिदास शेलार यांनी अधिकाऱ्यांना पैशांसाठी केलेले कॉल त्यावेळेस व्हायरल झाले होते आणि त्याची खूप मोठी चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर झाली होती. दौलत दरोडांची इज्जत अक्षरशः वेशीला टांगली गेली होती आणि वरिष्ठांनी त्यांना झापलं होतं. या दौऱ्यांचा उपयोग त्यांनी फक्त पैसे खाण्यासाठी केला. चांगली संधी त्यांनी हातातून घालवली. गेली 5 वर्ष ते आमदार आहेत. या 5 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी केलेली 5 चांगली कामं सांगावीत. त्यांनी आपल्या पीएचं भलं केलं, ठेकेदारांचं भलं केलं, त्यांनी आपल्या स्वतःचं भलं करून आपला मुलगा असेल, पुतण्या असेल किंवा आणखीन आपले जवळचे नातेवाईक असतील, म्हणजे अगदी जावयासह सगळे, त्यांचं भलं झालेलं सांगू नये. आदिवासी समाजाचं किंवा मतदारसंघातील एखाद्या गावाचं त्यांनी भलं केलं ते सांगावं आणि मग मतदान मागावं. खरं तर त्यांना मतं मागण्याचा अधिकार नाही आहे आणि तरीही कमावलेला अफाट पैसा फेकून ते जर पुन्हा निवडून येण्याची स्वप्न पाहत असतील आणि जर का ते पुन्हा निवडून आले तर 5 वर्ष शहापूर विधानसभा मतदारसंघ हा मागे जाईल. आणि म्हणूनच मतदारांनी यावेळेस विचार करायला हवा. हे अशी लोक की ज्यांना विकासाचा थांग पत्ता नाही, प्रचंड भ्रष्टाचार ज्यांच्या काळामध्ये झाला, पीडब्ल्यू मध्ये बोगस बिलं निघाली, भात खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला, अनेक लफडी, अनेक भानगडी, अनेक कुलंगडी उघडकीस आल्या. म्हणजे त्यांचा पीए ज्या आश्रमशाळेचा चेअरमन आहे त्या पर्ली आश्रमशाळेमध्ये लहान लहान मुलींनी आत्महत्या का केल्या, खरं तर या सगळ्यांची उत्तरं शोधा आणि मगच मतदान कोणाला करायचं ते ठरवा.